नमस्कार, मी डॉक्टर मंदार सुरेश देशपांडे, इचलकरंजीतील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। मागच्या भागात आपण फर्स्ट ट्रायमिस्टरबद्दल माहिती घेतली। ह्या भागात आपण सेकंड ट्रायमिस्टरबद्दल माहिती घेऊ आणि त्यात कुठल्या तपासण्या करणे गरजेचे आहे व त्या तपासणीचा उद्देश काय आहे ह्याच्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेऊया। तर सेकंड ट्रायमिस्टरचा पिरियड जो असतो तो साधारणपणे 13 आठवड्यापासून सुरू होऊन 26 आठवडे पूर्ण होईपर्यंत कालावधी धरला जातो। त्याला सेकंड ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी असे म्हणतात। सेकंड ट्रायमिस्टरमध्ये जनरली बाळाची वाढ होत असते, त्याच्यामध्ये त्याचबरोबर त्याच्या शरीरातले अवयवसुद्धा डेव्हलप होत असतात। त्याला पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस असे म्हणतात। ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे प्रत्येक अवयव बाळाचा तयार होत असतो। तर हा पिरियड अत्यंत महत्त्वाचा आहे। ह्या पिरियडमध्ये जशी बाळाची वाढ होईल त्याचे परिणाम हे आपल्याला थर्ड ट्रायमिस्टरमध्ये दिसतात। त्यामुळे साधारणपणे 18व्या आठवड्याच्या दरम्यान 18 आठवडे ते 20 आठवडे आपल्याला ॲनॉमली स्कॅन म्हणजे ही एक सोनोग्राफीची तपासणी असते, ज्याच्यामध्ये 80 ते 90% दोष हे काही बाळामध्ये आहेत का हे आपण ह्या सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट करू शकतो। जनरली लोकांच्यामध्ये ही मोठी सोनोग्राफी अशा नावाने ओळखली जाते। ही सोनोग्राफी ही सगळ्यात महत्त्वाची सोनोग्राफी आहे, कारण ह्याच्यातले मॅक्सिमम दोष बाळातले आपण ह्या कालावधीमध्ये हुडकून काढू शकतो। ह्या मागचं दुसरं एक कारण आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटनेने आपल्याला 20 आठवड्यापर्यंत किंवा काही स्पेशल सर्कमस्टन्सेसमध्ये 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे। तर त्या अशा कालावधीमध्ये समजा कधी चुकून दुर्दैवाने बाळाच्यामध्ये काही दोष असेल किंवा दोष निर्माण झाला असेल आणि ते बाळ पुढं जीवन जगण्यासाठी इनकम्पॅटेबल असेल तर तो ह्याच कालावधीमध्ये आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे आणि तो 20 आठवड्याच्या किंवा 24 आठवड्याच्या आत तो गर्भपात करता यायला पाहिजे। ह्या गोष्टींसाठीच ही तपासणी ॲनॉमली स्कॅन ही महत्त्वाची असते। दुर्दैवाने समजा कुठल्याही बाळामध्ये जर दोष निर्माण झाला असेल आणि ते बाळ 24 आठवड्यापेक्षा जास्त असेल तर त्याला स्पेशल परमिशन घेऊन किंवा कोर्टाद्वारे आपल्याला टर्मिनेशनची परवानगी घ्यायला लागते। त्यामुळं ही तपासणी चुकवून चालत नाही। साधारणपणे 18 ते 20 आठवड्याच्या दरम्यान ॲनॉमली स्कॅन करणं हे अत्यंत गरजेचे आहे। याच दरम्यान आपल्याला ज्यांनी फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये डबल मार्कर टेस्ट केली नसेल त्यांच्यामध्ये आपण क्वाड्रुपल मार्कर टेस्ट करतो, ज्याच्यामध्ये बाळाच्या सोनोग्राफीच्या वयाप्रमाणे आणि बाळाच्या वाढीप्रमाणे सोनोग्राफीच्या रिपोर्ट बरोबर पेशंटच्या रक्तातील काही घटकांचे आपण ॲनालिसिस करून त्याचे कोरिलेशन सोनोग्राफीच्या बाळाच्या वाढीप्रमाणे करतो आणि त्याच्यावरून आपल्याला डाऊन सिंड्रोमसारखे जे काही आजार आहेत ट्रायसोमी 13, 18 आणि 21 ह्याच्याबद्दल आपण प्रेडिक्टेबिलिटी कळू शकते। तर हे क्वाड्रुपल मार्कर टेस्ट पण ह्याच दरम्यान केली जाते। आणि समजा जर दुर्दैवाने ह्याच्यामध्ये काही दोष असेल तर आपल्याला कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे ॲम्निओसेंटेसिस असेल म्हणजे गर्भजल परीक्षण, बाळाच्या भोवतीचं जे पाणी असतं ते काढून आपल्याला तपासायला पाठवू शकतो। ही सगळी प्रक्रिया आपल्याला ह्या ठराविक 20 आठवड्याच्या आत ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात, जेणेकरून जर समजा दोष आढळला आणि चुकून गर्भपात करायची वेळ आली तर तो आपल्याला कायदेशीररित्या करता यावा, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्टमध्ये तो बसता यावा। ह्यासाठी ही 18 ते 20 आठवड्याची विंडो अत्यंत महत्त्वाची असते। ANC ज्या वेळेला एखादा पेशंट डॉक्टरांच्याकडे येतो आणि गर्भधारणा असते त्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये तपासणीसाठी असतो, त्यावेळेला दर व्हिजिटमध्ये पेशंटचं ब्लड प्रेशर आणि वजन हे नेहमी चेक केलं गेलंच पाहिजे। त्यामध्ये त्याचबरोबर बाळाची वाढ कशी आहे हे पेशंटच्या पोटावरनं आपल्याला अंदाज येऊ शकतो किंवा पेशंटच्या गर्भाशयाचा आकार हा कसा वाढतो आहे हे आपल्याला पेशंटच्या पोटाच्या हाईटवरून आपल्याला कळतं। त्याचप्रमाणे आपल्याला बाळाचे हृदयाचे ठोकेसुद्धा चालू आहेत का नाही हे सुद्धा वरून चेक करता येतं। ब्लड प्रेशर पेशंटचं दर विजिटला चेक करणं हे महत्त्वाचे का आहे तर काही वेळेला सेकंड ट्रायमिस्टरमध्ये नेहमीच्या बेसलाईन ब्लड प्रेशरपेक्षा सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काही वेळेला ब्लड प्रेशर कमी होते। हे ब्लड प्रेशर जर कमी होत असेल तर थोड्या प्रमाणात कमी झालेले ब्लड प्रेशर हे चांगले साईन असते की ज्याच्यामध्ये अशा पेशंटमध्ये थर्ड ट्रायमिस्टरमध्ये ब्लड प्रेशर
वाढण्याचा जो गरोदरपणातला विकार आहे तो होणार नाही ह्याचं प्रेडिक्शन आपल्याला कळतं आहे। त्यामुळे ब्लड प्रेशर काय आहे, ते वाढतं आहे का खालच्या बाजूला जातं आहे, याच्यावरून आपल्याला थर्ड ट्रायमिस्टरबाबतचा अंदाज लावता येतो। वजन किती वाढतं ह्याच्यावरती पण आपल्याला लक्ष ठेवता येतं। ज्या पेशंटचं प्रेग्नन्सीच्या अगोदरच BMI जास्त असेल त्यांच्यामध्ये आपल्याला वेट गेन खूप रिस्ट्रिक्ट करणं पण गरजेचं असतं। ज्यांच्यामध्ये खूप वजन वाढतं अशा पेशंटमध्ये शेवटच्या 3 महिन्यामध्ये ब्लड प्रेशरचा विकार हा व्हायची शक्यता जास्त असते। तसेच अशा पेशंटमध्ये डायबिटीस व्हायची सुद्धा शक्यता जास्त असते। गरोदरपणातला डायबिटीस हा बाळावरती नेहमीच परिणाम करणारा असतो। त्यामुळे तो टाळता येण्यासाठी वजन किती वाढतं आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवणे गरजेचे आहे। थर्ड ट्रायमिस्टर बाबतची आपण माहिती पुढच्या भागात घेऊ। धन्यवाद।